नमस्कार मित्रांनो, मी अजित पाळव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्याकरिता अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ असेल, तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा, तर त्यांच्याकरिता देखील अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। तर येथे पाहू शकता टायटल काय आहे, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती। आता ही संपूर्ण माहिती काय आहे आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात। येथे पाहू शकता सीनियर सिटीजन स्कीम। भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत। या योजनांचा मुख्य उद्देश वृद्धांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर करणे हा आहे। सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजना केवळ पेन्शन आणि आर्थिक सहाय्य देत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी करणारे इतर अनेक फायदे देखील देतात। आता ज्येष्ठ नागरिकांकरिता कोणकोणत्या स्कीम आहेत त्या आपण पाहूयात। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्व योजना ज्या आहेत निवृत्तीनंतर सरकारकडून चालविल्या जातात आणि याचं उद्दिष्ट एकच आहे की तुमचं निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर आणि समाधानी जावे। आता पुढे पाहूया कोणकोणत्या योजना आहेत। आता सर्वप्रथम आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना। ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS ही भारत सरकारने सुरू केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदर आणि कर लाभ देते। ही योजना खास त्यांच्यासाठी डिझाईन केलेली आहे ज्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांची बचत सुरक्षित आणि फायदेशीर पद्धतीने गुंतवायची आहे। आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, डिझाईन केली आहे म्हणजे काय, तर त्या योजनेची त्याप्रमाणे मांडणी केलेली आहे। SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। आता या योजनेचे प्रमुख फायदे कोणते आहेत ते आपण पाहूयात। तर येथे पाहू शकता SCSS चे प्रमुख फायदे। उच्च व्याजदर। SCSS मधील गुंतवणूक बँक बचत खाती आणि इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत खूप जास्त परतावा देते। म्हणजेच SCSS मधील गुंतवणूक जी आहे ती तुमच्या बँकेच्या गुंतवणुकीपेक्षा व्याजदर जास्त देते। त्याचबरोबरीने येथे पाहू शकता नियमित उत्पन्न। या योजनेत जमा केलेल्या पैशांवर मिळणारे व्याजदर 3 महिन्याने थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते। म्हणजेच दर 3 महिन्यानंतर तुमचं जे व्याज झालेलं असेल ते 3 महिन्यानंतर डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल। आता पुढे पाहू शकता सरकारी हमी। या योजनेला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, सरकारी योजना असल्या कारणानं ही योजना तुमच्यासाठी अतिशय सुरक्षित आहे। पुढे पहा कर लाभ। SCSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो। आता ही गुंतवणूक तुम्ही कशा प्रकारे करू शकाल ते देखील आपण पाहूया। तर येथे पाहू शकता टायटल SCSS मध्ये गुंतवणूक कशी करावी। कोणत्याही सहकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा। SCSS खाते उघडण्यासाठी अर्ज भरा। तुमच्या वयाचा आणि ओळखपत्राचा पुरावा द्या। म्हणजे येथे तुम्हाला जाताना तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जायचे आहे। आणि त्याचबरोबरीनं गुंतवणुकीच्या रकमेचा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट जमा करा। तुम्हाला यामध्ये अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, किंवा तुमचा फॉर्म भरतेवेळी बँकेकडून सुद्धा याबद्दलची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता। आता त्यानंतर पाहूया, येथे पाहू शकता प्रधानमंत्री वय वंदना योजना PMVVY। प्रधानमंत्री वय वंदना योजना PMVVY ही एक पेन्शन योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांना नियमित आणि हमी उत्पन्न देते। ही योजना भारतीय आयुर्विमा मंडळ म्हणजे LIC द्वारे संचालित केली जाते। वृद्धांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा यांचा उद्देश आहे। मापदंड वर्णन वय पात्रता 60 वर्ष किंवा त्याहून अधिक। किमान पेन्शन ₹1000 प्रतिमाह
कमाल पेन्शन 10,000 प्रति महिना, हमी परतावा 8% प्रति वर्ष, योजना मुदत 10 वर्ष, पेन्शन पेमेंट मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक, कर्ज सुविधा, 3 वर्षाची कर्ज सुविधा। येथे पाहू शकता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना IGNOAPS हा दारिद्र्य रेषेखालील BPL ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे। या योजनेद्वारे वृद्धांना आर्थिक सहाय्य दिले जाते ज्यांचे उत्पन्नाचे कोणतेही नियमित स्रोत नाही, म्हणजे जे वृद्ध दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांना मानसिक कोणतेही उत्पन्न नाही आहे, त्यांच्याकरिता ही योजना आहे। आता IGNOAPS चे प्रमुख फायदे: 1. नियमित उत्पन्न, योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते। 2. वृद्धापकाळ सुरक्षा, ही योजना वृद्धावस्थेतील गरीब ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते। येथे पाहू शकता सोपी अर्ज प्रक्रिया, या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून सहाय्य दिले जाते। आता 4 नंबरवर आहे अतिरिक्त फायदे। आता अतिरिक्त फायदे काय आहेत तर केंद्र सरकारच्या या योजने व्यतिरिक्त अनेक राज्य सरकारे देखील स्वतःहून पेन्शनची रक्कम वाढवतात, म्हणजे सध्या जी पेन्शन तुम्हाला दरमहा चालू असेल तर कालांतराने त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते। आता राष्ट्रीय वयोश्री योजना उद्देश पाहूया। दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे आणि सहाय्य प्रदान करणे। आता कोणकोणती उपकरणे याचे फायदे पाहूयात। एक आहे व्हीलचेअर, चालण्याची काठी, श्रवण यंत्र इत्यादी मोफत दिले जातात। आता श्रवण यंत्र म्हणजे तुम्हाला कमी ऐकू येत असल्यास तुम्हाला मोफत कानाची मशीन मिळते। वरिष्ठ पेन्शन विमा योजना वैशिष्ट्ये पाहूयात। LIC द्वारा समर्पित हमी पेन्शनसह जीवन विमा संरक्षण। याचे फायदे: नियमित निवृत्ती वेतनासह मृत्यूनंतर विम्याची रक्कम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना कव्हरेज, आरोग्य विमा पॉलिसी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन केले आहे आणि याचे फायदे: कमी प्रीमियम मध्ये सर्वसमावेशक आरोग्य कवच, घरी नर्सिंग सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी कर लाभ, आयकर सूट, 60 ते 80 वयोगटासाठी 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही आणि 80 वर्षापेक्षा जास्त वयासाठी 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही, म्हणजे 60 ते 80 वयापर्यंत 3 लाखावर कोणताही कर नाही आणि 80 वर्षानंतर 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही व्याज लागत नाही। अतिरिक्त वजावट, कलम 80 TTB अंतर्गत बँक ठेवी आणि पोस्ट ऑफिस ठेवीवर व्याज उत्पन्नावर 50,000 पर्यंत वजावट, वैद्यकीय विमा प्रीमियमवर 50,000 पर्यंतची वजावट कलम 80D नुसार केली जाते। तर आपण या व्हिडिओमध्ये वयोवृद्धांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा योजना पाहिल्या आहेत। तुम्हाला यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य विचारू शकता। अशा नवनवीन अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।